नमस्कार, मी सिया भगत. मी पुण्यात राहते. 2 वर्ष आधी 2022मध्ये मी चीता प्रोजेक्ट केनियामध्ये ह्याच्यासाठी सिलेक्ट झाले होते. आमची सिलेक्शन प्रोसेस अशी होती की मला रेझ्युमे द्यायचा होता आणि जर तो सिलेक्ट झाला तर इंटरव्ह्यू होता आणि जर ते त्याच्यातून सिलेक्ट झाले तर एक टेस्ट द्यायची होती. तर मी हे सिलेक्शन प्रोसेससाठी अप्लाय जेव्हा केलं तेव्हा मी बँगलोरमध्ये होते ग्रॅज्युएशन करत झुऑलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि केमिस्ट्री या टॉपिकवरती. BScची डिग्री होती. तर मग ह्याचं सिलेक्शन झाल्यानंतर ही अपॉर्च्युनिटी मी घेतली. माझ्या आईबाबांचा सपोर्ट पण होता आणि मला नव्हतं वाटलं की 20 वर्षाचीच असताना मला ही अपॉर्च्युनिटी अशी मिळू शकेल. ऑगस्ट ते सप्टेंबर ह्या ड्युरेशनसाठी माझा हा प्रोजेक्ट होता ज्याला मी सिलेक्ट झाले होते. इंडियामधून 40 ते 50 लोकांनी अप्लाय केलं होतं आणि त्यातून त्यांनी 2 ह्या सीझनसाठी सिलेक्ट केले होते. तर लकीली मी त्याच्यातली एक होते. मला जाण्याच्या आधी खूप सांगितलं होतं की नैरोबी हे शहर म्हणजे थोडं रिस्की आहे. तिकडची लोकं चांगली नाही आहेत असं नाही, पण थोडे अशी लगेचच जवळ करतात. तिकडची लहान मुलं चोऱ्यामाऱ्या करतात, तुमच्याजवळ येतील, काही चोरायचा प्रयत्न करतील असं. तर तो थोडा फिअर होता. पण लहानपणीपासून आईबाबांसोबत फिरून स्पेशली बाबा मला इतकं बाहेर घेऊन जायचे, तर हे डोक्यात त्यांनी कायम भरवलं होतं की कुठे पण जायचं तर तिथे अवेअर राहायचं, आपल्या सराउंडिंग्सची जाणीव असली पाहिजे आणि हे सगळं बी प्रिपेअर्ड असं गोष्ट कायम माझ्या डोक्यात असते. आमचा चीता प्रोजेक्ट आम्ही नैरोबीमध्ये 1 दिवस राहून मग पुढच्या दिवशी ऑल पेजता कन्झर्वन्सीला जाणार होतो. तर तिथे गेल्यानंतर आमचे पुढचे 13 ते 15 दिवस आमचे बरेच टार्गेट्स होते. तर आम्ही सकाळी 6 वाजता निघायचो. आमच्या 2 जीप्स होत्या, 2 टीम्स होत्या, टीम अल्फा आणि टीम बीटा. आणि तर मी अल्फा टीमचे लीडर होते आणि मला बरेच टास्क पण असाईन केले असायचे. मी लोकांना पण टास्क देऊ शकत होते. तर आम्ही निघायचो. ब्रेकफास्ट पॅक करायची रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक दिवशी एका माणसाची होती आणि आम्ही तसे टास्क जे प्लॅन्ड असायचे. तर मग जंगलात जाऊन चीता सापडला की त्याच्यासोबत दिवसभर राहायचं, त्यांचं बिहेवियर डॉक्युमेंट करायचं सायंटिफिक वेमध्ये की इथोग्रॅम म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये बिहेवियर डॉक्युमेंट करताना पर्टिक्युलर त्यांचे बिहेवियर्स नोट डाऊन करायचे, त्याचा टाईम किती वेळ केला आणि हे आमच्या डेटाबेसमध्ये जातं. मग चीताचे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे आयडेंटिफिकेशन्स असतात. तर ते आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही एक्झाम पण दिली होती, ज्याच्यात 100% पासिंगची गरज होती. हे जे आयडेंटिफिकेशन मार्किंग्स आहेत आम्ही प्रत्येक त्याची फोटोग्राफी करायचो आणि आमच्यासोबत ते पण आमच्या डेटाबेसमध्ये म्हणजे असे प्लॅकार्ड्स म्हणून प्रत्येक चीताची आयडेंटिटी इंडिव्हिज्युअल म्हणून आमच्या त्या रेकॉर्डमध्ये असायचं. त्याच्यानंतर आमचं ते 15 दिवस हे सगळं चालू असायचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला बरेच केस स्टडीज पण होते. जसं की एका कुठल्या तरी चीताची डेथ झाली होती आणि आम्हाला ते कळल्यानंतर त्याच्यात म्हणजे लोकांशी बोलून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या, ज्यांनी कळलं की ती कदाचित नॅचरल डेथ नसावी. तर मग आता ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं होतं, मग तिकडच्या बोर्ड मेंबर्सशी बोलून आम्हाला नवीन चीताचं लोकेशन कळलं की आम्ही तिथे जायचो, तिथे एन्क्वायर करायचो. तर असे काय व्हायचं की टुरिस्ट आल्यानंतर सगळ्यांनी एकच चीता बघितला आहे पण ते वेगळं म्हणून त्याला नोट डाऊन करतात. तर असा मग चीतांचा नंबर बराच वाढला. पण ते प्रत्येक चीताला कसं आयडेंटिफाय करायचं ते तिकडच्या रेंजर्सला त्याचं ट्रेनिंग देणं, तिकडच्या बोर्ड मेंबर्सला त्याचं ट्रेनिंग देतं. तर हे पण आमच्या ऑर्गनायझेशननी केलं आणि मी पण त्याचा सगळ्याचा पार्ट होते. ॲज अ टीम लीडर मला बरेच टुरिस्टशी पण इंटरॅक्ट करायला मिळालं, त्यांना समजवायला मिळालं की हा चीता प्रोजेक्ट काय आहे, आम्ही काय कामं करतो आणि असे ओव्हरऑल 15 दिवस तिकडे काढली. आम्ही जो ब्रेकफास्ट सकाळी करायचो तो जंगलातच असायचा. आम्ही जंगलात उभा राहून खायचो सगळे आणि आजूबाजूला आमच्या जिराफ, झिब्रा, कधी हायना किंवा लांब कुठले तरी अँटेलोप्स दिसतात, इम्पाला, गझेल, असं सगळं बघत रोज आमचा ब्रेकफास्ट व्हायचा. आल्यानंतर मग सगळे जे इमेजेस व्हिडिओज काढले त्याचे एकत्र बसून आम्ही फाईल्समध्ये टाकायचो. मग तिकडच्या गप्पा गोष्टी, ती मज्जा, असं सगळं व्हायचं. मग टेक्नॉलॉजी जी आम्ही यूज केली होती ती होती की ट्रॅकिंगसाठी आम्ही क्लुई ॲप म्हणून वापरायचो.
त्या ॲपमध्ये आम्ही चिताचे मूवमेंट्स ट्रॅक करायचो, आमचे लोकेशन्स पिन डाऊन करायचो. जो पण आमचा रेडी डेटाबेस एक नेदरलँड्सच्या इकडे असायचा आणि तिथून आम्ही मॉनिटर करून फिल्टर करून अजून त्याचे डिटेलमध्ये स्टडी करू शकत होतो. मग कॅमेरा ट्रॅपिंग हा खूप कन्झर्वेशनमध्ये किंवा ॲनिमल स्टडीजमध्ये वापरलेला हा व्हेरी कॉमन असा हा टूल आहे. तर कॅमेरा ट्रॅपिंगसाठी पण जे गोष्टी लागतात, जसं की आता आम्हाला माहिती पाहिजे कुठल्या हाईटला लावायचं किंवा किती लांब, किंवा आम्हाला माहिती पाहिजे की जनरली ही चिताची टेरिटरी आहे तर तिथे लावायचे. तर ह्याचा पण स्टडी करत करत आम्ही बरेच कॅमेरा ट्रॅप्स लावले. मग रात्री ॲनिमल्सला शोधायला थर्मल कॅमेराज वापरले आणि असे हे टेक्नॉलॉजीचा पण बराच वापर मला कळला की कसा असतो, काय करायचा. आणि ओव्हरऑल कन्झर्वेशन किंवा ॲनिमल बिहेवियर ह्या स्टडीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी या दृष्टीने मला बराच एक्सपिरियन्स मिळाला या 15 दिवसात. आणि हे 15 दिवस तर फील्डवरती होतेच, पण त्याच्या आधी पण मी ऑर्गनायझेशनशी असोसिएटेड होते की आम्हाला आयडेंटिफिकेशन एक्सरसाइजेस होते जाण्याच्या आधी. मग थोडं मी कम्युनिकेशन आणि सोशल मीडियावरती पण त्यांना हेल्प केलेली आहे. तर म्हणजे त्यांनी एवढी मोठी ऑर्गनायझेशन असूनसुद्धा नवीन सिलेक्शन्सला त्यांनी अपॉर्च्युनिटी देणं हे खूप माझ्याप्रमाणे खूप चांगली गोष्ट होती, ज्यांनी मला पण माझा व्हॅल्यू म्हणजे माझं नॉलेज थोडं एक्सटेंड करता आलं. त्याच्या पुढे नंतर हा चिता प्रोजेक्ट संपल्यानंतर आम्हाला 2 दिवस मसाई मारामध्ये घेऊन गेले. तर तिथे पण गेल्यानंतर हाच पहिला विचार होता की 20 वर्षाचीच असताना मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, घरून पण इतका सपोर्ट आहे. सो ते माझ्यासाठी खूप असं ओव्हरवेल्मिंग होतं, खूप एक्सायटिंग होतं. त्याच्यानंतर माझा एक काका अविनाश मोकाटे, सो ही इज अ फ्लॉरिकल्चरिस्ट. तो तिकडे राहतो केनियामध्ये बरीच वर्ष आणि त्यांची मोठी कंपनी आहे फ्लॉरिकल्चरची. सो तिकडे जाऊन मी त्यांच्यासोबत राहिले. ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करतात हे थोडंसं जवळून पाहायला मिळालं. बाकीचे पुढचे जे 20 दिवस मी त्यांच्यासोबत राहिले तर त्यांच्या शेतावरती जाऊन तिकडचे वेगळे म्हणजे प्रोडक्शन, ट्रेडिंग, सगळं फार्मिंग, पॅकिंगपासनं सगळी प्रोसिजर त्यांची बघायला मिळाली. आणि नॉट ते इंडियन एक दोन होते तिकडचे, पण त्यांच्यासोबत त्यांनी बाकीच्या केनियन्सला पण कसं इन्व्हॉल्व केलं होतं, ते सपोर्ट एकमेकांना करत कसे त्या एका कंट्रीमध्ये ग्रो होत होते हे सगळं बघण्याचा पण एक्सपिरियन्स मिळाला. तिकडे राहून मी आजूबाजूला एकटी फिरायला जायचे. म्हणजे अविनाश काका तर होताच, पण त्यांच्या ओळखीतले पण बाकीचे जे होते मी त्यांच्याशी पण ओळख त्यांनी करून दिली. आणि मग मी एकटी जेव्हा फिरायला लागले तर तेव्हा मी सांगायचे की मी इथे चालले, इतक्या वाजता येईन परत, किंवा हे लोकेशन आहे आणि इकडे मला फिरायला जायचं आहे, मी बघितलं आहे हे नेटवरती. त्याची माहिती काढून मी एकटी जायचं. मग ती हळूहळू भीती पण गेली. सो माउंट लॉंगनाट म्हणून असा एक ट्रेक होता. तर ते व्हॉल्केनो इरप्ट झाल्यानंतर जे क्रेटर फॉर्म झालं होतं तर त्याच्या भोवती एक ट्रेक होता आणि तो मी एकटीने तिथे जाऊन केला. तर जाता जाता पण रस्त्यामुळे लोकं भेटली, वेगळीकडून आलेली लोकं, मग कॅनियन्स पण भेटली. मग एकमेकांचे फोटो घ्या, थोडे गप्पा गोष्टी झाल्या. मग तिकडच्या काय पुढच्या दिवशी मग नॅशनल पार्कमध्ये सायकलिंगला जायचे. मग तिकडचे सायकलवरती आजूबाजूला ॲनिमल्स दिसायचे, झिब्राज, जिराफ. तो पण एकदम वेगळाच, जो इथे कधीच नसता मिळालेला एक्सपिरियन्स मला असा मिळाला. मग तिकडे जे इंडियन फॅमिलीज होते काकाच्या पण ओळखीतले, त्यांच्यासोबत पण बराच मी वेळ घालवला आणि त्यांच्याकडून पण बरंच काय शिकले. त्यांच्या मुलांशी पण इंट्रोडक्शन झालं, त्यांच्याशी बोलले. त्या काही लोकांशी पण मी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर अशा वेगळ्या देशामध्ये जाऊन पण इतक्या ओळखी झाल्या आहेत, ते माझ्या अजूनही जवळचे लोक आहेत. माझी टीम मेंबर जी टीम मेंबर्स होते चिता प्रोजेक्टचे, तर ते पण म्हणजे एक इटलीवरून एक US, एक इंडियाची होती माझ्यासोबत आणि मग एक केन्याचाच होता. तर असं आम्ही वेगळीकडून आलेली लोकं आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये असतो, एकमेकांची शेअर करतो की काय चालू आहे, किंवा मी कुठे गेले इटलीला तर तिथे माझे फ्रेंड्स आहेत, ते आले तर मी आहे इथे त्यांच्यासाठी. तर हे कॉन्टॅक्ट्स पण मला ट्रॅव्हल करताना किंवा अशा एक्सपिरियन्सेसमधून जे राहतात ते मला खूप आवडतात आणि आय मेक शुअर की मी पण त्यांच्याशी कम्युनिकेशनमध्ये राहीन. गणपती हा सण मला खूप आवडतो आणि मला त्या वर्षी हा केनियामध्ये सेलिब्रेट करायला मिळाला. तर मी पण असा विचार करत होते की आम्ही
म्हणजे तिकडे केनियामध्ये इतका लांब असताना मी विचार नव्हते करू शकले की इतका मोठ्या प्रमाणात पण तिकडे सेलिब्रेट करतात आणि मी त्याचा एक पार्ट होते. तर ओव्हरऑल हे सगळे एक्सपिरियन्सेस माझ्यासाठी खूप एनरिचिंग होते. आईबाबांच्या सपोर्टमुळेच ऑब्व्हियसली, आणि तिकडे ज्या लोकांनी मला होस्ट केलं, सेरेंडिपिटी वाईल्डलाईफ फाउंडेशन. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ देम, मला इतका छान एक्सपिरियन्सेस देण्यासाठी, एवढी अशी छान नवीन जागा दाखवण्यासाठी. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर ऑल ऑफ दिस. थँक्यू.